एक लग्न प्रेम कहाणी भाग 44. अवनी आणि सिद्धार्थ दोघेही आज खूपच खुश होते. अवनी तर आज हवेतच होती, कारण सिद्धार्थ बाळाचा विचार करण्यासाठी फायनली तयार झालेला होता. अवनी तिचं सगळं काही आवरून खाली येते. खाली किचनमध्ये वनिता आणि सिद्धार्थची मॉम जेवण बनवायला सुरुवात करत होत्या. दामू काका आणि आजी हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते, तर बाहेर दिशा निशाला वेगवेगळ्या प्रकारची झाडं दाखवत होती. तिने तयार केलेलं गार्डन ती दाखवत होती. अवनीला असं खुश असलेलं बघून वनिता अवनीला किचनमध्ये बोलावून घेते. काय गं अवनी, बरी आहेस ना तू? वनिता विचारते. वनिताचे बोलणे ऐकून अवनी हसते आणि बोलते, हो काकू, मी बरी आहे. मी तुम्हाला काही मदत करू का? तुम्ही सांगा ना, मी तुम्हाला काहीतरी मदत करते. काहीतरी मी सुद्धा बनवते ना. किंवा आज आपण सगळेजण काहीतरी गोड बनवूया का जेवणामध्ये? हो हो अवनी, आपण सगळं काही करूया. पण आज चेहऱ्यावरती एवढा आनंद का आहे? काल आल्यापासून मी तुझं निरीक्षण करत होते बरं का. आल्यापासून तुम्हाला गप्प गप्प वाटत होतीस. मला वाटलं तुझा असा स्वभावच आहेस. पण आता चेहऱ्यावरती हे अचानक हसू कुठून आलं ते तर कळू दे. नक्कीच नवऱ्याने काहीतरी केलेलं दिसतंय. वनिता हसत बोलते. वनिताचे बोलणे ऐकून अवनीला मात्र आता तिचा चेहरा कुठे लपवावा आणि कुठे नाही असं झालेलं होतं. वनिता, तू पण ना काहीही बोलतेस बघ, सिद्धार्थची मॉम हसत बोलते. वहिनी, आता मी काय चुकीचे बोलले? नक्कीच काहीतरी झाले आहे तुमच्या सुनेला. एवढा चेहरा लाल झालेला आहे, बघा तर किती लाजत आहे. अगं असू दे गं, आता कुठे त्यांना एकमेकांसाठी वेळ मिळालेला आहे. नाही तर तिकडे गेलं की सिद्धार्थ त्याच्या कामामध्ये बिझी असतो ना, आमच्यासाठी वेळ देत नसतो. आणि अवनीसाठी कधी वेळ देत असतो? तिलासुद्धा तो कायम ऑफिसला घेऊन जात असतो आणि सारखं सारखं तो सुद्धा काम करत असतो आणि अवनीलासुद्धा काम लावत असतो. अगं अवनी, नवऱ्याने जर असं केले ना तर भांडायचे गं, अजिबात सोडायचे नाही बघ नवऱ्याला. तुझा हक्क आहे तो भांडण्याचा. नवऱ्याचं एक कर्तव्य असतं, ते कर्तव्य त्याने पार पाडलंच पाहिजे ना. काम काय कायमच होतच राहतं गं, वनिता समजावत बोलते. तेच वनिताचे बोलणे ऐकून सिद्धार्थची मॉम बोलते. वनिता, हे सगळं सांगून सांगून आम्ही दमलो आहे बघ. आणि अवनीसुद्धा सिद्धार्थला काहीच बोलत नाही बघ. पण एक मात्र, सिद्धार्थ थोडा तरी घरच्यांसाठी वेळ देत असतो. लग्न झाल्यापासून बघ त्याच्यामध्ये खूप सुधारणा झालेली आहे बघ. आधी सिद्धार्थ कसा होता हे वनिता तुलासुद्धा माहिती आहे ना गं. पण अवनी जशी त्याच्या आयुष्यामध्ये आली तसा सिद्धार्थ आता थोडा थोडा चेंज होत आहे बघ. त्याच्यामध्ये झालेला हा बदल आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे बघ. नाहीतर आधी सिद्धार्थ फक्त त्याच्या कामामध्येच अडकून राहत होता. सिद्धार्थच्या मॉमचे बोलणे ऐकून वनिता बोलते. वहिनी, लाख मोलाची सून तुम्हाला मिळालेली आहे. घराला घर पण देणारी, कुटुंबाला एकत्र जोडून ठेवणारी आहे बघा ही. हो वनिता, हे मात्र खरं आहे बघ. तेच अवनीच्या पाठोपाठ सिद्धार्थसुद्धा खाली आलेला होता. तो दामू काका आणि आजींच्या सोबत बसलेला होता. तेवढ्या तिकडे दिशा आणि निशा या दोघीसुद्धा आतमध्ये येतात. की भाई, मी आणि दिशा गाव बघायला जात आहोत, तू येणार आहेस का आमच्यासोबत? निशा विचारते. नाही, मला त्या गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही, तुम्ही दोघी जावा. सिद्धार्थ इंटरेस्ट नसल्यासारखं बोलतो. ते सिद्धार्थचे बोलणे ऐकून निशा बोलते. ओके वहिनी, तुझा हवाल आहे ना, चल आपण तिघीजण बाहेर गाव बघायला जाऊया. तेच निशाचे बोलणे ऐकून आत्तापर्यंत ज्या सिद्धार्थाने मोबाईलमध्ये तोंड घातलेले होते, तो सिद्धार्थ मात्र अवनीचे नाव घेताच त्याची नजर आता वरती होते. अवनी तिच्या आवरून बाहेर येत होती. सिद्धार्थला समजते की अवनीसुद्धा त्या दोघींच्या सोबत गाव बघायला बाहेर जाणार आहे. पण आत्ताच सिद्धार्थ दिशा आणि निशा या दोघींनाही गाव बघायला नाही बोललेला होता. पण अवनी त्यांच्यासोबत जाणार म्हटल्यावर त्यालासुद्धा आता जाण्याची इच्छा होत होती. खरं तर ना, आपल्या सिद्धार्थला या सगळ्या काही गोष्टींमध्ये अजिबातच इंटरेस्ट नव्हता. तो फक्त घरच्यांच्या समाधानासाठी इथे गावी आलेला होता. पण अवनीसोबत टाईम घालवायला मिळणार म्हणून त्यालासुद्धा आता बाहेर जाण्याची इच्छा होते. पण आत्ताच तर त्याने नाही म्हणून सांगितलेले होते. अवनीची सुद्धा इच्छा होती की सिद्धार्थ त्याने त्यांच्यासोबत यावे.
पण सिद्धार्थ सरळ नाही बोलल्यामुळे तिचा सुद्धा मूड ऑफ झालेला होता. पण तिला गाव बघायची सुद्धा इच्छा होती, त्यामुळे तिला तर जायचंच होतं. सिद्धार्थला आता कसे काय बोलावे हे तिला समजत नव्हते. जाण्याची तर इच्छा होतीच. आई, मी, बहिणी आणि निशाला आपलं गाव आणि शेताकडचं घर दाखवून आणते, दिशा बोलते. हो चालेल, पण तुम्ही तिघी मुली घरी जेवण्यासाठी घरी येणार आहात की बाहेरच जेवणार आहात, वनिता विचारते. आई, मला कसं पण चालेल, तू या दोघींनाच विचार, दिशा अवनी आणि निशाला विचारू लागते. वहिनी, काय करूया? दिशा, मला कसंही चालेल. मी असं ऐकलं होते की शेतामध्ये जेवायला खूप छान वाटते. मला आवडेल शेतात जेवायला, अवनी बोलते. अवनीचे बोलणे ऐकून दामू काका हसतात आणि बोलतात. सुनबाई, तुम्ही अगदी करेक्ट ऐकले आहे बरं का. शेताकडे जेवण असतेच तेवढे गोड. तुम्ही सुद्धा एकदा शेतामध्ये जावा आणि शेतामध्ये बसून आपली घरची चटणी भाकरसुद्धा खाऊन बघा. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. दामू काकांचे बोलणे ऐकून इकडे निशा बोलते. हो चालेल काकू, मग आम्ही शेतामध्ये जेवू, अवनी बोलते. बरं ठीक आहे. दिशा, तू या दोघींना नीट घेऊन जा. या दोघींना गावाकडचं शेताकडचं काहीच माहिती नाही, त्यामुळे या दोघींची जबाबदारी तुझ्यावरती आहे. आणि मी रामूला तुमचं जेवण घेऊन पाठवून पाठीमागून देते. आणि काही लागलं तर आहेच आपला एक चाकर, त्यालासुद्धा तुमच्यासोबत पाठवते. काय लागलं वगैरे तर तो असेल तुमच्यासोबत, वनिता बोलते. हो चालेल, दिशा बोलते आणि तिघीही बाहेर पडतात. सावकाश जावा ग पोरीनो, आजी पाठीमागून ओरडतात. बाहेर जाताना अवनी एकदा सिद्धार्थकडे बघते. सिद्धार्थसुद्धा अवनीकडे बघत होता, पण सगळ्यांसमोर आता मात्र काय बोलायचे हे त्याला समजत नव्हते, त्यामुळे तो गप्पच बसतो. तेच इकडे तिघीही घरातून बाहेर पडलेल्या होत्या. तिघीही चालतच गाव बघण्यासाठी बाहेर जाणार होत्या. तिघीही घराबाहेर पडतात. तेवढ्यात त्या तिघींच्याही कानावरती पाठीमागून एक आवाज ऐकू येतो. निशा, दिशा, वेट वेट वेट, मी सुद्धा येत आहे तुमच्यासोबत. या तिघीही पाठीमागे वळून बघतात. भाई, तू तर आमच्यासोबत बाहेर येणार नव्हतास, मग आता अचानक काय झालं, निशा विचारते. नाही काही नाही, पण घरात बसून मी तरी काय करणार ना, नेटवर्कसुद्धा नसते. मला घरात बसून बोर होत आहे, त्यामुळे मी सुद्धा येतो ना तुमच्यासोबत. अच्छा, नक्की घरामध्ये बसून बोर होत आहे म्हणून येत आहेस की काही वेगळंच कारण आहे, निशा मुद्दाम हसत विचारते. वेगळे कारण काय असणार आहे, सिद्धार्थ काहीच न समजल्यासारखं बोलतो. नक्की ना भाई, दिशा विचारते. हो नक्की, तसंही मला सुद्धा सगळं काही बघायचंच आहे. भाई, मग हे आधी तुला का सुचलं नाही, मगाशी का नाही बोललास, दिशा विचारते. तुम्ही दोघी आता माझी मस्करी करणार आहात का? मला पाहिजे तेव्हा मी येऊ शकतो, पाहिजे तेव्हा नाही येणार. तुम्हाला यायचं असेल तर माझ्यासोबत या, नसेल तर राहू दे यायचं, मी जातो एकटाच. सिद्धार्थ एकटाच पुढे जाऊ लागतो. हे भाई थांब ना, थांब, तुझी नाटकी बंद कर. तू कशासाठी आमच्यासोबत येत आहेस ना, हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. चल आता तुझ्या बायकोसोबत ये, आम्ही दोघी आहोतच पुढे, निशा हसत बोलते. निशाचे बोलणे ऐकून सिद्धार्थसुद्धा हसतच त्याच्या केसांवरून हात फिरवतो. सिद्धार्थलासुद्धा समजले होते की या दोघींना समजलेली आहे की तो नक्की गाव बघण्यासाठी कशासाठी येत आहे. ते सिद्धार्थ, दिशा, निशा यांचे बोलणे ऐकून अवनीसुद्धा गालातल्या गालात हसत होती. निशा आणि दिशा दोघीही पुढे गेलेल्या होत्या. मागून सिद्धार्थ आणि अवनी चालत हळूहळू येतच होते. तेच अवनी सिद्धार्थकडे बघते आणि बोलते. अहो, तुम्ही तर येणार नव्हता ना गाव बघायला, मगाशी तुम्हाला निशाने विचारले होते तेव्हा तर तुम्ही सरळ नाही बोलला होतात. हो, मी नाही बोललो होतो, पण जिथे माझी बायको असेल तिथे मी नसणार असं होईल का? अच्छा, म्हणजे मी आहे म्हणून तुम्ही येत आहात का? हो, मला माझ्या बायकोच्या पुढे बाकी काहीच दिसत नाही बघ. अहो तुम्ही पण ना, सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनी लाजत बोलते आणि पुढे निघून जाते. अवनी थांब ना, सिद्धार्थ मागून अवनीला आवाज देत होता. अवनी, आपण आपल्या बाळाचा प्लॅनिंग करायचं ठरवलं आहे. फक्त ठरवलं आहे की आपल्याला बाळ हवं आहे, पण त्यासाठी जी प्रोसेस असते ती कधी करायची आहे. काय प्रोसेस असते तुला माहिती आहे ना, सिद्धार्थ मुद्दामच अवनीला चिडवू लागतो. अहो काही काय, आपण कुठे आहोत हे तरी बघा. तुम्ही ना कोणत्याही विषयावरती कधीही बोलत असता, जरा तरी भान ठेवा ना. अरे अवनी, यात का लाजायचं आहे,
सांग ना, कधी करायची आपण ती प्रोसेस? तुला हवं आहे ना आपलं बाळ, मग कधी करूया सांग ना ती प्रोसेस? सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनी लाजते आणि लाजतच बोलते, अहो गप्प बसा ना. अरे अरे अरे, कोणीतरी किती लाजत आहे. सांग ना अवनी, कधी करूया ती प्रोसेस? अहो तुम्ही पण ना, जाऊ दे, तुमच्याशी बोलायचं म्हणजे ना तुम्ही ना मला खूप त्रास देत असता. अवनी लाजत बोलते. अरे अवनी, यात त्रास कसला आहे? आता आपल्याला हवं आहे ना आपलं बाळ, मग काहीतरी त्यासाठी केलंच पाहिजे. का कोणी जादूची कांडी फिरवली आणि बाळ झालं असं थोडीच आहे. त्यासाठी एक प्रोसेस असते आणि ती प्रोसेस आपल्याला पूर्ण करायला पाहिजे ना. हो हो, समजलं मला. आपण आता गाव बघायला आलेलो आहोत ना, ते आधी बघूया का? अवनी रागात बोलते. जी हुकुमराणी सरकार, सिद्धार्थ बोलतो. सिद्धार्थाचे बोलणे ऐकून अवनी जोरजोरात हसू लागते. गावातले बरेच लोक सिद्धार्थ आणि अवनीकडे बघत होते. कितीही केले तरी हे दोघे शहरातले होते. त्यांचे वागणे, बोलणे, कपड्यांचे स्टाईल हे बघून लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळे जाता येता मान वळवून फक्त त्या दोघांकडे बघत होते. सगळेजण शेतामध्ये पोहोचतात. त्यांच्यासोबत एक नोकरसुद्धा तिथे आलेला होता. तो त्यांना सगळं काही शेत दाखवत होता. अवनीला सुद्धा हे सगळं काही नीट बघण्याची खूप उत्सुकता लागून राहिलेली होती. त्यामुळे ती सुद्धा हे सगळं काही नीट बघत होती. सिद्धार्थला मात्र अजिबात इंटरेस्ट नव्हता. तो फक्त या तिघींसोबत फिरत होता. तो नोकर त्या तिघींना घेऊन एका घराजवळ येतो. ते घर शेतामध्येच त्यांचेच होते. त्या घराच्या बाजूलाच एक मोठा गोठा होता आणि गोठ्यामध्ये एका बाजूला खूप साऱ्या कोंबड्या, त्यानंतर खूप साऱ्या शेळ्या आणि त्यानंतर मेंढ्या आणि त्यानंतर काही गाई, म्हशी अशा प्रकारे सगळ्यांना काही बांधलेलं होतं, ठेवलेलं होतं. त्यातल्याच एका गाईला छोटेसे वासरूसुद्धा झालेलं होतं आणि त्या वासराला नीटसुद्धा अजून उभारता येत नव्हतं. ते कालच जन्मलेलं होतं. ते धडपडत उठण्याचा प्रयत्न करत होतं. तोंडात त्याच्यात थोडासा चारा होता. अवनी हे सगळं काही पहिल्यांदा बघत होती, त्यामुळे तिला सगळं काही खूप छान वाटत होतं. इकडे दिशा सगळ्या गोष्टींचे पटापट फोटोज काढत होती. अहो मला ना त्या पिल्ल्याजवळ जायचं आहे, प्लीज आपण जाऊया ना. हो हो, जा ना मग, एवढी काय घाबरतेस? ते काही करत नाही. अहो पण त्याने मला मारले तर? अवनी ते किती लहान आहे, ते का तुला मारेल? नाही मारणार, तू जा. अहो पण मला भीती वाटते. वहिनीसाहेब, ते तुम्हाला काहीही करायचं नाही बघा, तुम्ही जाऊ शकता. एक नोकर अवनीला बोलतो. त्या नोकराचे बोलणे ऐकून अवनी त्या वासराच्या जवळ जातो आणि त्याच्या अंगावरून हात फिरवू लागतो. अवनीला सुद्धा त्याच्या जवळ जाऊन अंगावरून हात फिरवण्याची इच्छा होऊ लागते. अहो तुम्ही या ना माझ्यासोबत, अवनी बोलते. अवनीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ बोलतो, बरं ठीक आहे, चल. सिद्धार्थ अवनीचा हात पकडून त्या वासराजवळ तिला घेऊन जातो. तो तिचा हात पकडून त्या वासरावरती हात फिरवतो. अवनीला हे सगळं काही खूप छान वाटत होतं. तिकडून दिशा या दोघांचेही पटापट फोटो कॅप्चर करत होती. दुपार झालेली होती. तेवढ्यात रामू सगळ्यांचे गरमागरम जेवण घेऊन तिथे येतो. फिरून फिरून सगळ्यांनाच भूकसुद्धा लागलेली होती. त्यामुळे सगळेजण एका घरात जेवायला बसतात. घर फक्त एका रूमचेच होते. ते सुद्धा आजूबाजूला शेतातला पसारा होता. रामू सगळ्यांना जेवायला बसण्या एवढी थोडीशी जागा नीट करून देतो, कारण शेतातले घर म्हटल्यानंतर पसारा तर असणारच ना. सगळेजण जेवायला बसतात. काकोणी खरडा, भाकर, दही, पापड, वांग्याची भाजी, ताक, झुणका असे जेवण दिलेले होते. हे सगळे बघून सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. पण शेवटी किती केले तरी सिद्धार्थला हे सगळं काही खाण्याची इच्छा होत नव्हती. तो बर्गर, पिझ्झा अगदी डाएटचे जेवण खाणारा. त्याला हे सगळं खाण्याची इच्छा होत नव्हती. पण निशा, दिशा आणि अवनी हे सगळं काही आवडीने खात होत्या. अवनी तर पहिल्यांदाच भाकरी खात होती. ती कधी गावाकडे आलीच नव्हती, त्यामुळे भाकरी खाण्याचा संबंध जास्त येतच नव्हता. तिला हे सगळं जेवण खूपच जास्त आवडलेलं होतं. बाई, तू सुद्धा खा ना, एकदा टेस्ट तर करून बघ, तुला सुद्धा हे सगळं काही जेवण खूप आवडेल, दिशा बोलते. नाही नाही दिशा, मी डायटिंगवरती आहे, मी असले अजिबात खात नाही, सिद्धार्थ बोलतो. बाई, कधी कधी ना हे डायटिंग वगैरे सोडूनसुद्धा त्या जगाच्यासुद्धा बाहेर कधीतरी पडत जा. खरंच हे एकदा खाऊन तरी बघ, परत तू सुद्धा या सगळ्या काही गोष्टी मागशील.
निशा बोलते. अहो प्लीज खाऊन तरी बघा ना. अवनीसुद्धा सिद्धार्थला फोर्स करत होती. सगळेजण फोर्स करत होते त्यामुळे सिद्धार्थ एक घास खाऊन बघतो. त्यालासुद्धा हे टेस्ट खूप आवडते. खरंच गावचे जेवण हे गावचे जेवण असतं. त्याची टेस्ट बाकी कोणत्याही हॉटेलच्या पदार्थाला नाही. चुलीवर केलेली गरमागरम भाकर, ठेचा, झुणका, वांग्याची भाजी त्याचा स्वादच काही वेगळा असतो. सगळ्यांचे जेवण होतात. जेवण झाल्यानंतर सगळेजण एका तलावाजवळ फिरण्यासाठी जातात. तलावामध्ये असे फारसे पाणी नव्हते तरी होते. तलाव भरेल असे पाणी नक्कीच होते. तलावाच्या बाजूला पाण्याने सगळा भाग शेवयाने भरलेला होता. त्यामुळे तिथे कोणीही गेले तरी तिथून पाय निसटण्यासारखी ती जागा झालेली होती. अवनी, दिशा आणि निशा आनंदाच्या भरात पळतच तिकडे निघून जातात. अवनी छोटे छोटे मासे बघत होती. त्यांना पकडण्याची तिला तीव्र इच्छा होत होती. तर इकडे दिशा आणि निशा पाण्यात पाय घालून फक्त बसलेल्या होत्या. त्या मनसोक्तपणे एकमेकांचे फोटोज काढत होत्या. अवनी मात्र पाण्यातले मासे पकडण्यासाठी हळूहळू आता खाली जाऊ लागते आणि खाली जाताना अचानक मात्र तिचा पाय निसटतो. तिथला भाग थोडासा शेवयाचा असल्यामुळे तिला पाय हळूहळू जास्त घसरतच चाललेला होता. अवनी आता घाबरलेली होती. ती जोरात ओरडते, आह! आणि अचानक ती तिथेच पाण्यामध्ये पडते. अवनीच्या आवाजाने सिद्धार्थ पळत तिकडे जातो. इकडे दिशा आणि निशा चांगल्याच घाबरलेल्या होत्या. त्यांना काय करावं हे समजत नव्हतं. सिद्धार्थ बघतो तर अवनी पाण्यामध्ये पडलेली होती. पूर्णपणे ती भिजलेली होती. अवनी तिचे फक्त हात हलवत होती. तलाव थोडासा खोल होता त्यामुळे ती पूर्णपणे घाबरलेली होती. सिद्धार्थला हे सगळं काही बघून नक्की काय करावं हे समजत नव्हतं. तो कसलाच विचार न करता आतमध्ये जाऊ लागतो. तेवढ्यात तिथे त्यांच्यासोबत असलेला एक नोकर पटकन बोलतो, नाही साहेब, नाही, तुम्ही साहेब नका पुढे जाऊ. तुम्ही जर पुढे गेला तर तुमचासुद्धा पाय घसरेल आणि तुम्हीसुद्धा त्या तलावामध्ये पडाल. त्या नोकराचे बोलणे ऐकून सिद्धार्थला राग आलेला होता. सिद्धार्थ रागात बोलतो, हे काय बोलत आहेस तू? मी जर नाही खाली गेलो तर अवनी कशी वाचणार आहे? तिच्या जीवाला धोका आहे हे तुला दिसत नाही का? मी माझ्या जीवाचा अजिबात विचार करत नाही. सिद्धार्थ रागात बोलतो आणि तो तसाच पुढे जाऊ लागतो. पण नोकराला मात्र परिस्थिती कशी आहे माहिती होती. त्यामुळे तो नोकर पटकन बोलतो, साहेब माझं ऐका. त्यापेक्षा मी तुम्हाला एक रस्सी देतो. हे तुम्ही बाईसाहेबांना द्या आणि त्या आधारे बाईसाहेब बाहेर येऊ शकतील. आता मात्र सिद्धार्थला सुद्धा त्या नोकराचे बोलणे पटते. तो नोकरसुद्धा लगेचच जाऊन त्या एका रूममधून पटकन एक मोठी रस्सी घेऊन येतो. सिद्धार्थ ती रस्सी पटकन पाण्यामध्ये टाकतो आणि अवनीला त्या रस्सीच्या सहाय्याने बाहेर यायला सांगतो. अवनी सिद्धार्थ बोलेल तशा प्रकारे हळूहळू रस्सी पडून बाहेर येत होती. शेवटी सिद्धार्थ अवनीच्या हातामध्ये हात देतो आणि तिला बाहेर काढतो. अवनी मात्र खूपच घाबरलेली होती. तिला काही समजत नव्हते. पाय घसरल्यामुळे तिच्या हाताला पायाला लागलेले होते. तिची पूर्ण साडी भिजलेली होती. तुला कोणी सांगितले होते तिथे जायला? तुला समजत नाही का ती जागा कशी होती ती? किती ती दलदलीची जागा झालेली होती. तरीसुद्धा तू तिथे गेलीस. मला जाताना एकदासुद्धा विचारावं असं वाटलं नाही का तुला? तुम्हा तिघींना ना मी इकडे घेऊन आणले हीच माझी एक मोठी चूक झालेली आहे. काय गरज होती पुढे करायची? लांबूनसुद्धा हे सगळं काही बघता येत होतं ना. तिथे जाणं गरजेचं होतं का? तुम्हा तिघींना अजिबात अक्कल नाही. अक्कल तर तुम्ही सोडलेलीच आहे ना. सिद्धार्थ रागाने त्या तिघींकडे बघूनही ओरडत होता. ते सिद्धार्थाचे बोलणे ऐकून अवनी रडत होती. तिच्या डोळ्यातून आता मात्र पाणी येत होतं. आधीच घडलेला प्रसंग आणि यामध्ये सुद्धा आता सिद्धार्थ खूपच जास्त ओरडत होता. तेच सिद्धार्थला असं ओरडलेलं बघून निशा बोलते, भाई तू प्लीज ओरडू नकोस ना. बहिणीची अवस्था बघ कशी झालेली आहे. आपण तिला लवकरात लवकर घरी घेऊन गेलं पाहिजे. हो, हे तुम्हाला आत्ता आठवत आहे ना. तरी मी तुम्हाला नको बोलत होतो. पण तुम्हाला गावाकडचं सगळं काही बघायचंच होतं ना. बघितलं आहे आता काय झाले? बघितले ना सगळं. नको तिथे पुढे करायची सवयच लागलेली असते. भाई प्लीज नको ना ओरडू, निशा बोलते. काका तुम्ही प्लीज गाडीची सोय करता का? बहिणीला आता गाडीमधूनच घेऊन गेलं पाहिजे. तिला आता चालायला शक्य होणार नाही, दिशा बोलते. हो ताई, तो नोकर बोलतो. बऱ्याच वेळाने तो नोकर गाडी घेऊन येतो.
सगळेजण गाडीमध्ये बसतात. सिद्धार्थ अवनीला उचलून गाडीच्या मागच्या सीटवरती नीट बसवतो आणि तो सुद्धा तिच्या बाजूला बसतो. अवनी आता मात्र गप्पच होती. ती काहीच बोलत नव्हती. झालेल्या या सगळ्या काही प्रसंगामुळे ती पूर्णपणे घाबरलेली होती. घरी आल्यानंतर सिद्धार्थ अवनीला तसाच उचलतो आणि आतमध्ये घेऊन जातो. अवनीला असं उचलून घेतलेलं बघून सगळेजण सिद्धार्थकडे आश्चर्याने बघू लागतात. कोणालाच माहिती नव्हते की हे नक्की असं काय झालेलं आहे म्हणून सिद्धार्थाने अवनीला असं उचललेलं आहे आणि अवनी एवढी भिजलेली आहे. सिद्धार्थ काहीच न बोलता रागाच्या भरात त्याच्या रूममध्ये निघून जातो. तेच पाठीमागून निशा आणि दिशासुद्धा त्यांच्या मागे मागे येत होत्या. त्या दोघींनासुद्धा एवढं घाबरत पळत आलेलं बघून वनितासुद्धा घाबरते आणि बोलते, निशू काय झालं? तुम्ही दोघे एवढे का घाबरलेले आहात? आणि सिद्धार्थ असा रागामध्ये त्याच्या रूममध्ये का गेला? आणि अवनी का अशी पूर्णपणे भिजलेली होती? काय झालं आहे? दिशा घडलेला सगळा प्रसंग घरच्यांना सांगते. हा प्रसंग ऐकून घरचेसुद्धा खूपच घाबरलेले होते. दिशा, मी तुला बोलली होती ना त्या दोघींची जबाबदारी तुझ्यावरती आहे. मग तू का माझं ऐकलं नाहीस? तू त्या दोघींची काळजी घेणं गरजेचं होतं ना. तू का त्यांच्याकडे दुर्लक्ष केलंस? आज अवनीची अशी अवस्था फक्त तुझ्यामुळे आहे. तू त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं होतं ना. जर सिद्धार्थ तुमच्यासोबत आला नसता तर काय झालं असतं? तुझ्या जबाबदारीवर मी या दोघींना तिकडे पाठवले होते ना. बघितलेस ना काय अवनीची हालत झालेली आहे ते. वनितासुद्धा दिशावरतीच ओरडत होती. काकू, तू उगीच दिशाला ओरडू नकोस गं. दिशाची यामध्ये काहीच चूक नाही. निशा बोलते. अगं पण अवनीला काही झाले असते तर ते केवढ्याला पडले असते. वनिता घाबरत बोलते. हो काकू, पण यामध्ये दिशाची सुद्धा काही चूक नाही ना. जे झालं ते अचानकपणे झालं. यामध्ये दिशाची काय चूक आहे? निशासुद्धा वनिताला समजावण्याचा प्रयत्न करत बोलते. बरं पोरीनो, आता तुम्ही उगीचच इथे भांडत बसू नका. चला अवनी कशी आहे ते बघूया. सिद्धार्थची मॉम बोलते आणि सगळेजण त्या रूममध्ये जातात. त्याच्याकडे सिद्धार्थाने अवनीला बेडवरती तसेच बसवलेले होते. अजूनही तिच्या अंगावरती ओली साडी होती. सिद्धार्थ 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 दरवाजा उघड. अवनी बाळ कशी आहे बघू दे. तिला काही लागले तरी नाही ना. सिद्धार्थची मॉम बाहेरून आवाज देत होती. मॉम, थोडा वेळ मला दे. आता कोणीही आतमध्ये अजिबात यायचं नाही. अवनीला तिच्या चुकीची शिक्षा ना मिळालीच पाहिजे. अरे सिद्धार्थ, तिची काही चूक नसणार आहे. जे झालं ते अचानकपणे झाले. आम्हाला आतमध्ये येऊ दे. बघू दे मला अवनीला किती लागलं आहे आणि काय झालं आहे ते. नाही मॉम, तुम्ही आतमध्ये अजिबात यायचं नाही. अरे पण का सिद्धार्थ, काय झालं? मॉम, मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं बोललो नाही का? यायचं नाही म्हणजे यायचं नाही. मला आता काहीच ऐकायचं नाही. सिद्धार्थ रागात बोलतो. सिद्धार्थचे बोलणे ऐकून सगळेजण तिथून निघून जातात. कारण घरच्यांनासुद्धा माहिती होते की सिद्धार्थ रागामध्ये असला की कोणाचंच ऐकत नाही. मग कोणी कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरीही तो कोणाचंच ऐकत नाही. इकडे मात्र हे सगळं काही बघून अवनी घाबरलेली होती. ती रडत रडत अजूनही बेडवरती बसलेली होती. सिद्धार्थ रागाने अवनीकडे बघतो आणि रागातच बोलतो. झालं? समाधान झालं गाव बघून? झाले ना? का आणखीन काही बघायचे आहे सांग? मी तुला तिथे घेऊन जातो. आणखीन तू कुठेतरी जा. आणखीन कुठेतरी तोंडाला, पायाला, हाताला लागून घे. म्हणजे तुलाही बरं वाटेल आणि मलाही बरं वाटेल. तुला लागलं की मला खूप छान वाटतं. तो रागाने अवनीकडे बघून बोलत होता. अवनी मात्र काहीच न बोलता खाली मान घालून रडत होती. थंडीचे दिवस होते त्यामुळे तिला आता थंडीसुद्धा वाजत होती. त्या तिच्या अंगावर अजूनही ओली साडी होती. हळूहळू ती थंडीने कुडकुडत होती. तिचे शरीर थंडीने थरथरत होते. सिद्धार्थ तिच्यावरती खूप रागवत होता. त्याचे लक्ष तिच्यावरती जाते. थंडीने कुडकुडत आहे हे त्याच्या लक्षामध्ये येते. अवनीने चेंज करणे गरजेचे होते. तो त्याचा राग थोड्या वेळासाठी शांत करतो. जा आता, पटकन जाऊन चेंज करून ये. अवनी काहीच न बोलता अजूनही तिथेच रडत बसलेली होती. अवनी, मी सांगितलेलं अजून ऐकू आलं नाही का? जाऊन चेंज करून ये. हा. अवनी घाबरत बोलते. अवनी तशीच हळूहळू उठण्याचा प्रयत्न करू लागते. पण तिच्या हाताला आणि पायाला खूप जोरात मार लागलेला होता. अजूनही हातातून पायातून रक्त येत होतं. त्यामुळे तिला नीट आता उठतासुद्धा येत नव्हतं. तेच अवनीची अशी अवस्था बघून सिद्धार्थ काहीच न बोलता परत अवनीच्या जवळ येतो आणि तिला उचलून घेतो. तो उचलून घेतो आणि तसाच काहीच न बोलता बाथरूममध्ये घेऊन जातो आणि बाथरूममध्ये जाऊन तो तिला तिथे नीट उभा करतो.
पण तिला नीटसुद्धा उभं राहता येत नव्हतं. त्यामुळे ती चेंज तरी कशी करणार होती? अवनी तरी उभा राहण्याचा प्रयत्न करू लागते, पण तिला ते काहीही केलं तरी नीट उभा राहता येतच नव्हतं. शेवटी सिद्धार्थच अवनीला एका हाताने नीट स्वतःजवळ पकडून घेतो आणि एका हाताने तिच्या पदराची पिन हळूहळू काढू लागतो. अवनीला खरं तर असं सिद्धार्थसमोर कसं तरी वाटत होतं, पण ती जर आता काही बोलली तर सिद्धार्थ नक्कीच आणखीन जास्त चिडणार हे तिला नक्कीच माहिती होतं. त्यामुळे तीसुद्धा काहीच बोलत नाही. सिद्धार्थ तिच्या पदराची पिन काढतो. हळूहळू तिचा पदर तिच्या खांद्यावरून खाली सरकतो. तिची छाती सिद्धार्थच्या नजरेच्या समोर होती. तिच्या ब्लाऊजच्या आतून तिचे उरोज सिद्धार्थला दिसण्यासाठी तडफडत होते असं वाटत होतं. सिद्धार्थची नजरसुद्धा नकळतपणे तिच्या उरोजांवरती जाते. त्यालासुद्धा कुठेतरी ते बघून एक वेगळीच भावना मनामध्ये निर्माण झालेली होती. पण तरीही तो या सगळ्यांच्या पुढे त्याच्या भावनांवरती आवर घालतो, कारण त्याच्यासाठी सध्या अवनीची तब्येत आणि तिची काळजी घेणं हेच खरं तर खूप महत्त्वाचं होतं. तो हळूवारपणे तिच्या साडीचा पदर हळूहळू काढू लागतो आणि तिच्या निर्यासुद्धा तिच्या शरीरापासून वेगळ्या करतो. आता अवनी फक्त ब्लाऊज आणि परकरवरतीच होती. आता मात्र अवनीला सिद्धार्थच्या समोर असं उभं राहायला खूपच लाज वाटत होती. सिद्धार्थसमोर असे उभे राहणे म्हणजे तिला खूपच कसं तरीच वाटत होतं. आणि तेच इकडे अवनीची अशी अवस्था बघून सिद्धार्थलासुद्धा अवनीला काय वाटत आहे हे समजत होतं. डोंट वरी, मी आहे इथेच. तू पटकन चेंज कर. तुम्ही इथे? हो, मी इथेच थांबणार आहे, समजलं? आता मला काहीही तुझं ऐकायचं नाही. सिद्धार्थ तिथेच उभा राहतो, पण त्याने त्याची मान दुसरीकडे वळवलेली होती. पण त्याचा हात मात्र अवनीच्या एका हातावरती आणि कमरेवरती होता. त्याने अवनीला नीट पकडून ठेवलेले होते. ती पडू नये याची काळजी त्याने नीट घेतलेली होती. अवनी तसेच कशी तरी लाजत स्वतःचे कपडे चेंज करते. सिद्धार्थने मान दुसरीकडे वळवल्यामुळे तिला थोडासा आधार मिळालेला होता. ती पटकन कसे तरी तिचे कपडे चेंज करते. तसा सिद्धार्थ पटकन तिला परत उचलतो आणि बाहेर घेऊन जातो. तो तिला बेडवरती बसवतो. अवनी पाण्यामध्ये भिजल्यामुळे अजूनही ती थंडीने कुडकुडत होती. हे बघून सिद्धार्थ पटकन फॅन वगैरे बंद करतो आणि बाहेर जाऊन वनिता काकूंना गरमागरम सूपसुद्धा बनवायला लागतो. सिद्धार्थला बाहेर आलेलं बघून अवनीच्या काळजीने सिद्धार्थची मॉम पटकन बोलते, सिद्धार्थ, आता अवनी कशी आहे आपली? बरी आहे ना ती? तिला काही त्रास होत नाही ना? जाऊन तुम्ही तिला भेटू शकता. बघा काय हालत करून घेतली आहे तिने स्वतःची, सिद्धार्थ बोलतो. सिद्धार्थचे बोलणे ऐकून सिद्धार्थची मॉम, वनिता, निशा, दिशा आणि आजी सगळेजणच अवनीला बघण्यासाठी जातात आणि बेडवरती पिलोला मागे टेकून आराम करत होती. अवनी बाळ कशी आहेस? काही जास्त लागले तरी नाही ना तुला? नाही आई, मी ठीक आहे. फक्त थोडं हाताला आणि पायाला लागलेलं आहे. अशी कशी का तू वेंधळ्यासारखी वागत होतीस? सॉरी आई, अचानकपणे माझा पाय घसरला. मला काही समजलेच नाही. हे होते म्हणून वेळेवरती मी वाचले, नाहीतर माझं काय झालं असतं काय माहिती. पोरी, उगीच काहीही बोलतेस बघ. असं अभद्र बोलू नकोस. आता तू तुझी काळजी घे, आजी बोलतात. अवनी, मी तुझ्यासाठी लेप आणि सूप पाठवते. सिद्धार्थ, अवनीच्या पायाला आणि हाताला लेप लावून दे आणि सूपसुद्धा तिला प्यायला दे बरं का. आणि आता तिच्यावरती ओरडायचं अजिबात बंद कर. तिची या सगळ्या गोष्टींमध्ये काहीही चूक नाही. जे झाले ते होणारच होतं, पण आता ती ठीक आहे ना, यातच देव पावला, समजलं का? वनिता रागाने बोलते. सॉरी वहिनी, माझ्यामुळे हे सगळं काही झाले. मी खरं तर तुझ्याकडे लक्ष द्यायला हवे होते, दिशा नाराज होऊन बोलते. अगं नाही गं दिशा, तुझी काही चूक नाही. मी मासे पकडण्याच्या नादामध्ये आतमध्ये गेलेले होते. मला काही समजलेच नाही गं आणि माझा कसा पाय घसरला कळलंच नाही. इट्स ओके, झालेलं झालं. तू नको स्वतःला दोषी बोलू. हो, झालेलं ते झालं आणि आता सगळ्यांनी बाहेर चला, अवनीला आराम करू दे, वनिता बोलते. सगळेजण अवनीची चौकशी करून बाहेर निघून जातात. सिद्धार्थ मात्र तिथेच थांबतो. आता अवनी आणि सिद्धार्थ दोघेजणच त्या रूममध्ये होते. दोघे एकमेकांशी काहीच बोलत नव्हते. सिद्धार्थ अजूनही रागामध्ये होता आणि सिद्धार्थला असं रागावलेलं बघून अवनी घाबरून गप्प बसलेली होती. थोड्या वेळाने वनिता अवनीसाठी पायाला लावायला लेप आणि प्यायला सूप घेऊन येते. सिद्धार्थ, अवनीला हे नीट लाव.
आणि आता तिची काळजी घे, नंतर मी जेवण रूममध्येच पाठवेन. एवढं बोलून वनितासुद्धा तिथून निघून जाते. सिद्धार्थ अवनीच्या परत जवळ येतो आणि तिच्या पायावरून तिची साडी थोडीशी वर घेऊ लागतो आणि हळूहळू तिच्या पायाला लेप लावू लागतो. सिद्धार्थ जसा लेप लावत होता तसं अवनीला थोडे तिथे चरचरत होते. तिला या गोष्टीचा त्रास होत होता. तरीही सिद्धार्थ तिच्या पायावरती हळूवारपणे लेप लावतच होता. तो तिच्या पायाला आणि हाताला नीट हळूवारपणे लेप लावून देतो आणि त्यानंतर तो अवनीला गरमागरम सूपसुद्धा प्यायला देतो. अवनी ते सगळं काही सूप पिते आणि तशीच तिथेच झोपी जाते. थोड्या वेळाने आराम करून अवनी उठते, तर तिकडे मात्र सिद्धार्थ रूममध्येच बसून तिच्याजवळ काहीतरी लॅपटॉपमध्ये काम करत होता. तो अवनीला उठलेलं बघून काहीच न बोलता परत तिच्याजवळ जातो आणि तिला पाणी प्यायला देतो. पाणी आणि ग्लास बाजूला ठेवते. सिद्धार्थ परत तिथेच बसून काम करू लागतो. रात्रीच्या वेळी वनिता काकू दोघांनाही जेवण त्यांच्या रूममध्येच पाठवते. सिद्धार्थ तिला जबरदस्तीने जेवायला देतो. अवनी मात्र काहीच न बोलता गप्पपणे खात होती, कारण तिला सिद्धार्थचा राग माहिती होता. जेवण झाल्यानंतर सिद्धार्थ तिला मेडिसिन देतो आणि परत आराम करायला लावतो. खरं तर आपल्या अवनीला सिद्धार्थशी बोलायचं होतं, पण बोलणार तर कसं? तो तर खूपच रागात होता. तो सगळ्या काही लाईट्स बंद करतो आणि तिच्या बाजूला झोपतो. अवनीला मात्र काही केल्या आता झोपच येत नव्हती. एकतर ती दुपारी झोपलेली होती. तेच अवनीने थोडं जरी हालचाल केली तरीही तिला जिथे जिथे खरचटले होते लागले होते तिथे त्रास होत होता. अचानकपणे रात्री तिला कुत्र्यांचा आवाज ऐकू येतो आणि अवनी घाबरून पटकन सिद्धार्थला मिठीच मारते. तेच इकडे सिद्धार्थसुद्धा झोपलेला होता, पण अवनीच्या अचानक नकळतपणे जवळ येण्याने सिद्धार्थसुद्धा तिला मिठीमध्ये घेतो. अवनी भानावरती येते. तिला समजते की सिद्धार्थने सुद्धा तिला मिठी मारलेली होती. तिला आता एकदम भरून आलेलं होतं आणि ती रडू लागते. सिद्धार्थला तिचं रडणं समजत होतं. आता रडायचं बंद करशील का? किती रडणार आहेस? अहो सॉरी ना, नका ना रागवू. खरंच माझं चुकलं. मी आता परत असं नाही काही करणार. अवनी आज मी वेळेवर तिथे होतो म्हणून तुला काही झाले नाही. जर मी तुमच्यासोबत आलोच नसतो तर काय झालं असतं? तर तुला कोणी वाचवले असते याचा विचार तरी तू केलेला आहेस का? मान्य आहे तुला हे सगळं काही गाव बघायचं होतं, मग प्रत्येक गोष्टीचं भान ठेवायचे ना. एवढे कसे का तू लहान मुलांसारखे वागत असतेस? तुला काही झाले असते तर? सिद्धार्थ घाबरून बोलतो. सॉरी, प्लीज नका ना रागू. खरंच चुकलं माझं. आता नाही मी ही चूक करत. अवनी रडत बोलते. इट्स ओके अवनी, थोडक्यात बचावली आहेस तू, पण इथून पुढे अशी चूक अजिबात करू नकोस गं. हो हो, मी आता तुमचं सगळं काही ऐकेन, पण प्लीज तुम्ही आता माझ्यावरती नका ना रागू. माझ्याशी तुम्ही बोलत जावा ना. मला नाही तुमच्याशिवाय करमत. असा अबोला नका ना धरू. हो गं माझी राणी, मलासुद्धा तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही, पण काय करणार? माझी बायको इतकी चंचल आहे की तिला काहीच समजत नाही. रागावल्याशिवाय तिला तिची चूकसुद्धा समजत नाही. सिद्धार्थ प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरत बोलतो. ती अवनी हसते आणि बोलते. अहो, मला आता माझी चूक समजलेली आहे. आता नका माझ्यावर रागवू. हो हो, आता नाही रागवत. आता झोप निवांतपणे. सिद्धार्थ अवनीला घट्ट मिठी मारून झोपतो. तिच्या केसांवरून मायेने हात फिरवू लागतो. अवनी तशी सिद्धार्थच्या मिठीमध्ये झोपी जाते. चला गाईज, आजचा हा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा. पुढचा भाग उद्या प्रकाशित होईल. बाय, टेक केअर.